एकता मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, बांधकाम कामगाराची साईड ही सुरूच आहे, पण आचारसंहिता लागल्यामुळे आपण काही कामे करू शकतात आणि काही कामे नाही करू शकतात। तर आता आपण कोणती कामे करू शकतात आणि कोणती कामे नाही करू शकतात आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा। चला तर मग बघूया। सर्वात प्रथम आपल्याला जर बांधकाम कामगारांनी आचारसंहितेच्या अगोदर लाभाच्या अर्जासाठी जर क्लेम केले असतील तर ते बांधकाम कामगार आपल्या अर्जाचे स्टेटस पाहू शकतात। त्यासाठी बांधकाम कामगाराला अपडेट क्लेम यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। जसं त्यावरती क्लिक केल्यानंतर बांधकाम कामगाराचे एक्नॉलेजमेंट नंबर आणि बांधकाम कामगाराचे रजिस्ट्रेशन नंबर टाकून सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर सध्याचे स्टेटस त्या कामगाराला बघता येईल। त्यानंतर आता मित्रांनो आपण आणखीन काही काम करू शकतात हे पण आपण बघूया। बांधकाम कामगार हा आपली प्रोफाइल लॉग इन करून सध्याची स्थिती सुद्धा पाहू शकतो। सध्याची स्थिती त्याची ॲक्टिव्ह आहे किंवा इनॲक्टिव्ह आहे ते पण पाहू शकतात। त्यासाठी बांधकाम कामगाराचा आधार क्रमांक आणि बांधकाम कामगाराचा मोबाईल क्रमांक टाकून प्रोसीड टू फॉर्म या बटनावर क्लिक केल्यानंतर सध्याची स्थिती बांधकाम कामगार पाहू शकतात। मित्रांनो, आता आचारसंहितेच्या काळात आपण कोणकोणती कामे नाही करू शकतात ते पण आपण बघूया। मित्रांनो, सध्या आचारसंहिता लागल्यामुळे जर तुम्हाला नवीन बांधकाम कामगाराचा लेबर कार्ड बनवायचा असेल तर सध्या तुम्ही लेबर कार्ड बनवू शकत नाही, कारण सध्या आचारसंहिता चालू आहे। त्याचबरोबर जर मित्रांनो लाभाच्या अर्जासाठी जर तुम्हाला अर्ज करायची असेल ते सुद्धा तुम्ही आता करू शकत नाही। जर तुम्हाला तुमचे लेबर कार्ड ऑनलाईन रिन्यू करायचे असतील किंवा तुमचे ऑनलाईन रिन्यूअल संपले असतील तर ते सुद्धा तुम्ही सध्या करू शकत नाही। मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा। धन्यवाद।